मी पण एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे एग रोल. तर इथे तुम्ही पालक बघून थोडं कन्फ्यूज असाल, बट हाच ट्विस्ट आहे खरा रेसिपी. काय करायचं, हे अंडे पहिले बाजूला करून ठेवूया आपण आणि मिक्सरचं भांडं घेऊया. त्याच्यामध्ये मी थोडासा लसूण घालणार आहे, या मिरच्या आहेत 3 आणि हा सगळा पालक आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे. पालक थोडासा कट करून घेते मी. आणि मस्त अशी याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. याच्यामध्ये मी चवीपुरते जिरे घालणार आहे आणि थोडासा ओवा पण घालणार आहे मी टेस्टसाठी. सगळ्यात महत्त्वाचं मीठ. आपण चला आता मस्त अशी आपली पालकची ग्रेव्ही रेडी झाली. तर याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. हे आहे गव्हाचं पीठ आणि ह्याच्यामध्ये ही आपली ग्रेव्ही आपल्याला टाकायची आहे. याच्यामध्ये मी थोडंसं तेल पण मिक्स करणार आहे आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी लागलं तर पाणी पण ॲड करायचं आहे. मीठ तुम्ही टेस्टनुसार बघा, कमी पडलं तर ॲड करू शकता. तर मला इथे मीठ कमी पडलं म्हणून मी मीठ परत ॲड करते. तर आता आपला डो रेडी झाला आहे. मी ह्याच्यावरती परत थोडंसं ऑइल घालणार आहे आणि ह्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. चला, एकदम मस्त असा डो आपला रेडी झाला आहे. एकदम सॉफ्ट असं मी बनवलं, जास्त घट्ट नाही बनवलं पीठ, तर मीडियम असंच ठेवलं आहे. तर याला आपण बाकीची तयारी करेपर्यंत ह्याला मस्तपैकी रेस्ट करायला ठेवूया थोडा वेळ. चला, आपण एग रोलच्या आतमध्ये जे सॅलड भरतो ते तयार करणार आहे. ह्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली काकडी, गाजर, टोमॅटो, कॅप्सिकम, कॅबेज आणि थोडीशी कोथिंबीर. ते सगळं मस्त असं टॉस करून घ्यायचं. मसाला, थोडीशी लाल मिर्च पावडर आणि अगदी थोडंसं मीठ. त्यावरती पिळायचं छान असं लिंबू आणि परत एकदा छान असं टॉस करून घ्यायचं. चला, हे सॅलड आपलं रेडी झालं एकदम मस्त असं. आता आपण पटकन पराठे लाटून घेऊया. आपलं तर सॅलड रेडी झालंय. आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे अंडे. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाका, नसेल तर काही हरकत नाही. पण आणि थोडीशी लाल मिर्च पावडर. हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चला, हे आता अंडा पण आपला मस्त असं फेटून झालं. आता आपण पराठे लाटून घेऊया. आता या साईजचा मी हा गोळा बनवलेला आहे. आता ह्याला मस्त रोल करायचं. थोडंसं मी याला तूप लावणार आहे आणि परत बेलणार आहे. आता जेवढा तुम्हाला पातळ करता येईल तेवढा पातळ करायचा आपल्याला. चला, तर माझा पराठा पूर्णपणे आता लाटून झालेला आहे आणि ह्याला मी आता मस्त असं तूप लावणार आहे सगळीकडे. तूप लावून घ्यायचं आणि ह्याच्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आणि मस्त याला फोल्ड करत जायचंय. पुढच्या बाजूला उचलायचा, परत मागे आणायचं, पुढच्या बाजूला उचलायचा, परत मागे आणायचं. जेवढा पातळ लाटता येईल ना तेवढा तुम्ही पातळ लाटायचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होतं, याला लेयर्स जास्त पडतात
आणि हा मग असा पकडायचा आणि हे जे आहे ते खालच्या बाजूला असं न्यायचं आणि पुन्हा एकदा हा पराठा लाटून घ्यायचा. चला आता आपला पराठा लाटून झालाय. तर हे सगळ्या लेयर्स तुम्हाला दिसत असतील. मी जवळ दाखवते तुम्हाला. पूर्ण अशा लेयर्स पडलेल्या आहेत त्याला. आता दोन्ही पराठे आपण एकदाच लाटून घेणार आहे आणि नंतर डायरेक्ट एकसाथ भाजणार आहे. तर मी हा पराठा प्लेटमध्ये ठेवला. आता दुसरा पराठा आपण सेम त्याच वेळी हा पण तुम्हाला पराठा लाटून घ्यायचा आहे. चला तर हा पण पराठा माझा लाटून झाला. ह्याला पण आपण मस्त असं तूप त्याला पण छान सगळीकडे तूप स्प्रेड करून घ्यायचं. पीठ टाकून घ्यायचं मस्त आणि फोल्ड करायचं. जेवढ्या लेयर्स तुम्हाला पाडता येतील तेवढ्या लेयर्स याला पाडून घ्यायच्या. जेवढ्या लेयर्स असतील तेवढा हा क्रिस्पी बनणार आहे. सेम मेथड वापरायची. असंच असावं असं काही नेम नाही. बाकीचे पण वेज असतात, ते तुम्ही ट्राय करा. मला हा सिंपल वाटतो आणि ह्याने जास्त लेयर्स पाडतात. सो आय लाईक इट. आपला पॅन गरम झाला. याच्यामध्ये मस्त मी बटर टाकते. हे बटर छान असं स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडे. आणि हा आपला पराठा शेकायला टाकायचा. हा खालच्या बाजूने पराठा पलटी केलेला आहे आणि ह्याला आपण वरतून बटर लावून घेणार आहे. त्यामुळे हा मस्त आणि क्रिस्पी असा बनणार आहे. थोडंसं बटर याला जास्तच लागतं क्रिस्पी बनवायचं असेल तर. नसेल तर काही हरकत नाही. छान असा मंद आचेवरती हा भाजून घ्यायचा म्हणजे छान क्रिस्पी बनतो. बघू शकता तुम्ही याला किती छान अशा लेयर्स पडलेला आहे. मस्त गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा, क्रिस्पी होईपर्यंत. आणि नंतरच आपल्याला ह्याच्यावरती अंडं ॲड करायचे. चला आता तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी पराठा आपला छान क्रिस्पी असा भाजला. तुम्हाला मी येतोय तुम्हाला आवाज, एवढा क्रिस्पी झाला. तर आता याला आपण पलटी करूया आणि याच्यावरती अंडं टाकून घेऊ. याच्यावरती मस्त असं हे अंडं टाकून घ्यायचं आपल्याला छान. पलटी केल्यानंतर ह्याला म्हणजे बाजूचा अंडा आहे ते मस्तपैकी आतमध्ये घालून घ्यायचं आपल्याला छान. मस्त असं ह्याला भाजून द्यायचं. बघू शकता हे अंडं माझ्याकडून मी लवकर पलटी केल्यामुळे भाजलं गेलंय. तर ह्याला आपण काढून घेऊया. मस्त भाजलेला आहे हा. तसं आपलं सॅलड भरून घ्यायचं. केचप घालायचं असेल तर तुम्ही केचप पण घालू शकता. आणि मस्त याला असं फोल्ड करून घ्यायचं दोन्ही साईडने. एकदम टेस्टी, हेल्दी आणि क्रंची सुद्धा आहेत बरं का. तर
तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. काही नाही, तुम्ही गव्हापासून सुद्धा एकदम क्रंची असे हे एग रोल बनवू शकता. बघू शकता किती क्रंची झालेत आणि टेस्ट पण मस्त आहे. आणि आतमध्ये पण मी तुम्हाला असं दाखवते किती छान आणि टेस्टी असा एग रोल झालेला आहे. चला आता ह्याला पोटात जाण्याची वेळ आलेली आहे. तर तुम्ही मला नक्की सांगा रेसिपी कशी झाली होती आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. मैद्याचा वापर न करता. तुम्हाला आवडत असेल तर करा, पण जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर मैदा अवॉइडच करा आणि जेवढं शक्य असेल तेवढं गव्हाच्या पिठाचा वापर करा. हे अशा हेल्दी रेसिपीज आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. तर व्हिडिओ आवडल्यास मंडळी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.